वांगीकर यांचे रायगड मोबाईल शॉप। आपल्याकडे सॅमसंग, ओप्पो, विवो, रेडमी, OnePlus सर्वच ब्रँडेड कंपनीचे मोबाईल व मोबाईल दुरुस्ती आणि भेट द्या वांगीकर यांचे रायगड मोबाईल। आज सभेला घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबारायचा महाराज। आजच्या भंगामध्ये पंढरीचं महत्त्व वर्णन करण्यात तर पहिल्या चरणात सांगितले, पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी। पंढरी या शब्दाचा जर उच्चार जर केला तर पापाचा नाश व्हायला, पाप जळून खलास व्हायला निघतं। एवढा महत्त्व पंढरी या शब्दामध्ये। आता एवढाचे 16 लाखोच्या संख्येनं जर दररोज लोक चालले, ऊन म्हणीनत, वारं म्हणीनत, पाऊस म्हणीनत, आणि पंढरपूरला आले त्याला काय कारण असावं? तो तुकोबाराने सांगितलेलं आहे, म्हणता पापाची बोहरी धन्य धन्य जगी ठाव, होतो नामाचा उत्साह। कारण जगामध्ये जर ठिकाणा म्हणतात तर देशातच नाही, जगात सांगायला लिहिलं। जगात असा ठिकाणा दुसरीकडे कुठेही देखील नाहीये। पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले। उदंड वर्णिले चित्र महिमे, उदंड वर्णिले चित्र महिमे, उदंड वर्णिले चित्र महिमे, उदंड वर्णिले चित्र महिमे। ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर। चैत्र महिने उदंड वनिले, चैत्र महिने उदंड वनिले, चैत्र महिने उदंड वनिले, चैत्र महिने ऐसे चंद्रभागा उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्र महिमे। कारण बरेच मोठमोठे आम्ही पाहिले तीर्थक्षेत्र, तीर्थक्षेत्र मोठमोठे पाहिले, कानानं ऐकिले सुद्धा। जरी करता नाही गेलो त्या ठिकाणी पाहायला तर कानानं शास्त्रानं वर्णन केलेले आम्ही ऐकायले। मात्र अशी चंद्रभागा आणि असं भीमेचं तीर जगामध्ये नाही, भूतलावर पृथ्वी तलावर कुठंच नाहीये। ऐशी भीमा तीर, ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कुठे। जसा पंढरपूरला विठेवर देव उभा आहे की नाही, असा देव दुसरीकडे कुठं पाहिला का कोणी? सांगा बरी हात करू जणी। जर असाच पांडुरंग, ह्या पांडुरंगानं हात आपले कमरेवर ठेवलेले हे की नाही, तुम्हाला सांगतो कारण काय आहेत त्याचे। विटेवर पाऊल समयतं भगवंताची त्याचे पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान।
विठेवरी ज्याचे पाऊले समान एकदान शूरदाता तोची एकदान शूरदाता विटेवरी जाचे पाऊले समान विटेवरी जाचे पाऊले समान विठेवरी ज्याचे पाऊले समान तोची एकदान सूरदाता जगामध्ये उधार जर म्हणतात तर दानसूर दाता जर म्हणतात तर फक्त भगवान परमात्माच आहे, दुसरं जगामध्ये कोणी नाही आहे. कारण सम पाय तर समदृष्टी आहे, वाकडा तिकडा पाय कुठं मारलेला नाही आहे ना, समजलं का. आणि दृष्टी सम म्हणजे कमी जास्ती पाहिलं नाही कोणाकडं, लहान मोठा पापिष्ट पुण्यवान असं देखील त्याच्यापाशी काही नाही आहे. दृष्टी समान आहे, समजायला सारखा पाहायला लागला. असा देव कुठे सांगा, कोणता देव असा समान बघणारा आहेत ना. काय काय देव दुष्टाचं निर्दळन करतंय आणि भक्ताचं संरक्षण करायला लागलेला देव आहेत. मात्र पापिष्टाला मारायला आणि पुण्यवंताचं संरक्षण करायला हे मतभेदच आहे की नाही. थोडा समदृष्टी काही ही सम आहे. भक्ता राखी पाया पासी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाची संहारी दुर्जनाशी संहारी दुर्जनाशी संहारी दुर्जनाशी संहारी देव आहेत जगामध्ये, मात्र भक्ताचं संरक्षण करायला आणि दुर्जन तसा हे देव नाहीये. कसा मूर्ख असू द्या, पापी असू द्या, पुण्यवान असू द्या, त्याला पाहणं कसं, नजर कशी त्याची सम आहे, दृष्टी सम आहे आणि पावले सुद्धा समान आहेत. आणि कमरावर हात ठेवलेले इथं म्हणजे शस्त्रास्त्र त्याच्या हातात आहे का, शस्त्रास्त्र हातात धरले का, अजिबात नाही. कोणा मारले नको, कोणा चांगले म्हणणं नको, कोणाला वाईट म्हणणं नको, असंच आहे घेऊ. मग कमरेवर हात ठेवलेले म्हणजे काय, याचा अर्थ काय व्हायला, कमरेवर त्यानं हात का ठेवले, बाकी असे मागं ठेवले नाहीत, पुळी केली नाहीत आहे की नाही, पाय असे वाकडे केले नाहीत. एक आहे ना देव, त्याला देहुडा चरणी म्हणलेलं आहे. देहुडा चरणी वाजवितो वेणू देहुडा चरणी वाजवितो वेणू गोपिकार म्हणू स्वामी माझा गोपिकार म्हणू स्वामी माझा देखी लागे माया यमुनेच्या तीरी देखी लागे माया यमुनेच्या तीरी देखी लागे माया यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या यमुनेच्या तीरी देखी लागे माया यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या देखी लागे माय यमुनेच्या तीरी का देहुडा चरणी वाजवितो
कारण पाहायला यमुनेच्या ठिकाणी सुद्धा तीराला पाहायला तो, मात्र तिचे पाय जेवढे आहेत म्हणजे पायाला आडी मारलेली आहे तिनं. इथं तसं नाही ना, इथं समचरण आहेत, हात कठेवर येतं. कटी ठेवून या कर हात, कटी ठेवून या कर कटी ठेवून या हात, कटी ठेवून या हात. भक्ता दाई तो संकेत, भक्ता दाई तो संकेत. भवाब्दी शांत, भवाब्दी शांत, तुलाची जाण पा, जाण पा, तुलाची जाण पा. कटी ठेवून या, कटी ठेवून या, कटी ठेवून या, कटी ठेवून या. कटी ठेवून या हात, भक्ता दावी तो संकेत. भवाब्दीचा अंत इतुलाची जाण पा. कारण चिंता करायचं काम नाही. भवसागर तरुण जाण्यासाठी मोठं शास्त्रानं बरंचसं वर्णन केलेलं आहे, मात्र तेवढं खोल पाण्यात जाण्याची गरज नाही. कमरे इतकंच पाणी आहे. भक्ताला संकेत दाखवायला द्यायचं. भवाब्दीचा अंत इतुलाची जाण पा. विठाला विठाला. विठाला 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 गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठाला 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 विठाला. समजलं का? कमरेवर हात का ठेवलेत? सांग, संकेत करायला तसं भक्त लोकांना की बा चंद्रभागेला पाणी एवढंच आहे, तुम्ही खुशाली या. आणि काही जण शंका काढते ना, बाबा आम्ही पंढरपूर विठ्ठल तर इकडच्या कडीला, आम्ही पलीकडच्या कडीला, आणि आम्हाला निसताच या म्हणायला लागणार आहे. काही काही माणसं निसते सांगणारे असते. लक्षात आलं का? काही माणसं निश्चित सांगणारे असतात. एक जणला गंगेच्या पलीकडे जायचं होतं, त्याकडे त्या कडलं पाणी भरलेलं होतं, आणि एक जण माणूस आला म्हणला बाबा आम्हाला पलीकडे जायचं, उतार कुठून आहे? ते म्हणला व्हाया बोराडीच्या लिटुब्यावर. मग बाबा म्हणला मग आम्ही घेण्याच्या नंतर एखादं कुठं खोल ढगात जायचे. मग तुम्ही आमच्या बरोबर येता का? म्हणलं येतो, नेतो म्हणलं पलीकडे मी. आणि त्याला विचारलं तुम्हाला पाहुणं येते का? मला नाही. कारण सांगणाऱ्याला सुद्धा पाहुणं येत नाही,
आणि ते म्हणायला लागला मी तुम्हाला पलीकडच्या कडल्या नेतो. पौलेने आपण काशी लावी आणि का म्हणावे त्या मूर्खा काय आता. त्या मूर्खाला काय म्हणावं, स्वतःला पाहुणं येत नाही दुसऱ्यालाच म्हणायला लागला मी तुम्हाला पलीकडच्या कडल्या नेतो. तसं इथं नाही आहे. ते म्हणले पा खुशाल तुम्ही या, मध्ये एक माणूस उभा केला आम्ही. जर पाय घसरला पडलात वाहून जर जात असलात मोठा एक पैलवान आहे मध्ये पाहुणारा ते मध्ये उभे केलेला आहे आणि भगवान परमात्मा पलीकडच्या कडीला. तारा वया जीवात्मा पैल थडिये परमात्मा मध्ये राहिला पुंडलिक या तिचे दर्शन प्राण्या नाही जन्म मरून पुनरुपी आगमन येथे बोलिलेची नाही. विठाला 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 विठाला. समजलं ना विठ्ठल कसा आहे ते. पाय सम हात कठावर. बाकीचे देव बघितले का तुम्ही? तुम्ही म्हणता हे सांगाल बाकीचे तुकोबा त्याच्यानंच म्हणले आम्ही बरंचसं पाहिले बरंच ऐकले. बाकीचे देव कसे आहेत, एक देव धडाना गोडाचा नाही. बघा तुम्ही कोणतेही देव बघा एक धड नाही. तुम्ही म्हणणार कस का एक देव तर की नाही हा लंगडा त्याला टंग देत की नाही कोणा चौक आहे. म्हणजे लंगडा देव कव्वा देव पाडा ठेवा तोंडावरच पडला. लंगडा गे लंगडा लंगडा गे लंगडा लंगडा गे लंगडा लंगडा गे लंगडा देव एक पायान ठकडा देव एक पायान ठकडा लंगडा गे लंगडा लंगडा गे लंगडा लंगडा गे लंगडा लंगडा गे लंगडा. येत अपंग आहे तर दुसऱ्याचं काय संरक्षण करीन ते. असा देव आहे ते. एक लंगडा दुसरा एक देव आहे. दुसरा देव म्हणलं म्हणजे पाट्यावरला वरवटात. कोणी जगन्नाथपुरीला गेलेलं आहे का? बरेच गेलेले असतील. त्या देवाला हात बी नाही तर पाय बी नाही. म्हणजे पाट्यावरला वरवटात हात का त्याला पाय हात. कारण ते एका काही देवाला हात पाय आहेत तर लंगडा, काही देवाला हात पायच नाहीत, काही देवाला हात बी चांगले आहेत पाय बी चांगले आहेत.
मग त्याचे हात कसे आहेत, एक हात असा आणि एक हात असा, म्हणजे अगोदर घे म्हणायला आणि पुन्हा घे म्हणायला. आता घे म्हणणारा, आता आपल्या गरीब वारकऱ्यापाशी काही नसल्यावर कुठून काय द्यावं जागा घेऊ. आता अगोदर जायचं म्हणजे कुठून जायचं काय, म्हणजे ते मला सांगा, असं सांगायला लागलेला आहे. आधी मागतोय पुन्हा देतोय. हे दिवाळखोर काय देणार आहे आपल्याला, कारण त्याचं एकदा लग्न झालं होतं, त्यानं लग्नामध्ये पैसे दुसऱ्याचे व्याजी काढले होते. दुसऱ्याचे पैसे व्याजी काढून जर स्वतःचं लग्न करणार असता तर ते तुम्हाला काय देईन, म्हणजे ते बालाजीनं पैसे व्याजी काढले होते आणि पुन्हा पुढचा कारभार ते तुम्हाला काय देईन. दुसऱ्याचे त्याचा भाऊ आहे गोविंदा, कुठं कामाला गेलता की काय नाही की खळं म्हणले मोजून थकला पैशाचा आणि उशाला हातली घेतली आणि झोपला. असे कुठं देव असतात का हो घराला गोडाचे. विठाला 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 विठाला. हे बा देव कसे तुम्हाला सांगू का, एक तर देव बघायला झट नाही तर, आणि दुसरी गोष्ट देव त्या देवाला हातपाय बरोबर नाहीत, दिसायला चांगले नाहीत, नाव घ्यायला बी चांगले नाहीत. दिसायला तुम्ही म्हणता दिसायला काही चांगले. आता पहिला अवतार बघा कसा, कोणता पहिला अवतार, मत्स्य मासी है की नाही. मासी काय, आता मासी काय तिचं रूप लई चांगलं दिसतंय का तुम्हाला मासीचं. दुसरा अवतार कच्छ म्हणजे कासव, दिसायला चांगलं, म्हणजे शेणाची गौरीच. असा देव असतोय का शेणाची गौरी, कारण हात दिसायला बरोबर नाहीत, पाय बी नाही, डोळे. आमचं तुम्ही म्हणतात महाराज तुमचा विठ्ठल कसा, त्याला हात येत, त्याला पाय येत, त्याला कान आहे, त्याला डोळे येत. डोळे कान त्याचे ठाई, डोळे कान त्याचे ठाई. पाठ नाही ब्रह्मा. डोळे कान त्याचे ठाई, मन पाही राहुए, निवारुनी जाय माया, ऐशी छाया दयाची. अशी छाया आहे तिची, माया मोह समजा निवारून जाते. त्याला डोळे आहेत, त्याला कान आहे, त्याला आणून इथं उभं केलंय हे की नाही, आणलंय, बोलविलंय, त्याला आमंत्रण दिले. हो ना. हो विठाला 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 विठाला. हो तसं केलं का, बोलवलंय का, आमंत्रण दिले का, तसं काहीच नाही. कारण महान भगवत भक्त पुंडलिका याच्यासाठी भगवान परमात्मा प्रत्यक्ष
गुणाला रूपाला आले आकाराला आले धन्य पुंडलिका बहु बरे केले निधान आणिले पंढरी निधान आणिले पंढरी बहु बरे केले निधान आणिले पंढरी निधान आणिले पंढरी धन्य पुंडलिके बहु बरे केले बहु बर्वे केली निदान आणले पंढरी हे निदान आहे न मिळणार धन आहे आता पुंडलिकाच्या मुळे आपल्याला मिळालं प्राप्त झालं एवढं महत्व ह्या पंढरा म्हणून आलं नाही नाही आपण वारकरीच पंढरपूरला यायचे अशातला प्रकार नाही आपण तर वर्षाला 6 महिन्याला नाही महिन्याला काही काही वारकरी येत असतील मात्र ह्या ठिकाणावर वारकरी असे यायचं की दररोज येणार यायचं दररोज सकाळी 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 4 वाजता तर वारकरी पंढरपूरला हजर त्याची गर्दी का थोडी का ही तरी गर्दी काहीच नाही रोजची गर्दी भयंकर आहे इथं पंढरपूरला 30 कोटी देव आहेत आणि त्याची बारी इंद्राणीच्या कडी बसून जे लागती महाद्वारा बसतो लाईनीनं भांडणं फिरणं काय होत त्याच्या वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाती उभे जोडून हात सुरवराची दाती उभे जोडून हात शुक शनकाधिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी कवाडा आडून पाहता ती जगजेती कवाडा आडून पाहता ती जगजेती वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात शोक सनकाधिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी कवाडा आडून पाहता ती जगजेटी 4 पासून शनी यायची बारीला उभी यायचे देव काय अजून कुठलाच नाही आपल्या वारकऱ्याला 1 घंटा जर जेवायला उशीर झाला कुठे गेला महाराज मंदिर ते आहे की नाही ही काय टाइम आहे का मात्र त्याने गर्दा गडबड काळजीबात केली नाही म्हणले बाबा आम्ही 4 पासून उभे आहेत अजून खेळ बुवा झोपेतून उठला नाही असा जेवण पिऊ जाऊ द्या कुणीकडे जरूर द्या असं म्हणले का ते तसेच गपचिप खामोश धिंगाणा नाही भांडणं नाही गर्दी नाही गडबड नाही त्याची शिस्तीत होते काही काही कवाडाला त्या देवाच्या शेज घराला अशा एवढ्याला खिडक्या आहेत पहा सोडलेल्या शेज घराला आणि त्या शेज घराच्या बारीच्या खिडकीतून असे वाकून पावलेले होते उठले की नाही काय मरायला कारण कवाडा आडवणी पाहता ती जगजेटी भगवंताला कवाडा आडून पाहू लागली होती कारण आता म्हणजे काय करावं हे बुवा काय उठच न कवापासून सुद्धा आम्ही आलो तिथं बारीला उभ्याला उभेच आमचे टंगडे गेले मग पुन्हा विनंती करू लागले होते रुक्मिणीची विनंती करू लागले होते
तुम्हा हे उद्या दया रुक्माबाई तुम्हा राही रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया शे झालवणी जागे करा देवराया संत साधू मुनी अवघे गरुड हनुमंत पुढे पाहती वाट स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोबाट हे 33 कोटी देव लोक आडला लागलेले तर देवा कवा उठते देव कवा उठते तर राही रुक्माबाई तुम्हाला थोडी काहीतरी कळकळ वाटू द्या आमची त्याला मालकाला सांगा त्या देवरायाला देवराय म्हणजे याचा अर्थ काय मला समजला का देवाचा राजा देवराव कारण या देवाचा 33 कोटी देवाचा राजा आहे त्याला उठवा राजाला सांगा मला राहीची आता तुम्ही म्हणता राही 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 म्हणून तुम्हाला मी राहीचं सांगू का थोडंसं चरित्र थोडं बाजूला गेल्यासारखं वाटणार नाही ना विठाला 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 कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देवाला 16,108 बायकाचा त्याच्यातून शिनी राहीचं नाव अगोदर आले हे की नाही सत्यनामेचं सुद्धा आलेलं आहे पण राहीचं सुद्धा आरंभाला नाव आलं म्हणजे राहीचं का नाव आलं एकदा काय झालं पा रामप्रभू वनवासाला गेले वनवासाला रामप्रभू 12 वर्षाच्या वनवासाला गेल्याच्यानंतर एका अरण्यामध्ये निर्जर अरण्यामध्ये रामाला ताण लागली रामाच्या कार्यामध्ये तत्पर म्हणताना मारुतराय होती ताण लागल्याबरोबर मारुतराय निघाली किंवा झारी घेऊन तिने इकडं पहा तिकडं पहा तिकडं पहा इकडं पहा भयंकर त्या अरण्यामध्ये पाणी पाहू लागलेले होते मात्र पाणी अजिबात कुठं थेंब सुद्धा नव्हता पाण्याचा इकडं फिर तिकडं फिर एका ठिकाणी तलाव लागला तलाव पाहायला ते तलाव पाहिल्याच्या नंतर गेले की तलावामध्ये झाडी बुडविल्याबरोबर एक तिथं अप्सरा होती तिने रोखलं मारुतराला हे म्हणले माकडा बांधणारा
कोणाची आज्ञा घेतलीच पाणी घ्यायला? मला पाणी प्यायला कुठं आज्ञा लागली का कोणाची? म्हणून पाणी घ्यायलो म्हणलं, आज्ञाची काही गरज नाही. तर नाना म्हणले हे मालकीचं आहे पाणी, माझ्या मालकीचं आहे तलाव आहे, माझी परवानगी घेतल्याशिवाय तुला अधिकार नाही पाणी घेण्याचा. बरोबर म्हणला. मग माझ्या मालकाला ताण लागली, म्हणला नेऊ का झारी भरून त्यांनी? देते म्हणे, नेऊ देते मी तुला पाणी, मात्र मधी एक आठ आहे मधी. ते म्हणलं काय बाबा सांग, तुझी काय आठ आहे? ती म्हणली तुला माझ्याबरोबर लग्न करावं लागल. ती अप्सरा म्हणली लग्न करावं लागल. आता थोडे पंचायतच पडली की होई, मारुतराव होते ना, हा बाल ब्रह्मचारी, माते समान अवघ्या नारी. कारण जन्मताच कोपही होती त्यांना. जास्तचा काय सांगू मी तुम्हाला? मी सांगू का? एक वही सांगतो रामायणातली. हनुमंताचे लिंगदर्शन माता स्वतः न देखेची आपण, इतर देखू शके कोण ब्रह्मचारी पूर्ण कपिराज. मात्रा ब्रह्मचारी आहेत. मातेला सुद्धा लिंगाचं दर्शन झालं नाही मात्राच्या. ती म्हणायला लागलेली, बाई म्हणाली माझ्याबरोबर लग्न करतो का तू? पंचायतीत पडले, इकडे तिकडे पाहिलं. यपा चांगल्या कार्याला आपल्यापासून चांगलं जर काही कार्य होत असतं तर त्या ठिकाणी खोटं बोलायला सुद्धा परवानगी दिली शास्त्रानं. आपल्या बोलण्यापासून काही लोक फाशीवर चढाले तर थोडं नमतं घ्यावं. काही ठिकाणावर आपल्या बोलण्यापासून जर 10-5 जणांचं कल्याण होत असेल आणि ते शब्द खोटा असेल तर खोटं बोलायला काय हरकत नाही. 10-5 जणांचं कल्याण व्हायला ना, मग ते खोटं बोललं तर बोललं काय व्हायला त्याला? मावत्राने विचार केला, थोडा पर्याय रस्ता असतो बा प्रत्येक शास्त्रामध्ये. मावत्राने विचार केला, मला बोलता येईल खोटं, मग काय म्हणा बा काय हरकत नाही म्हणला, येतो तुमच्याबरोबर. मात्र अगोदर मला मालकाचं काम करावं लागेल की नाही, मला पाणी घेऊ द्या, रामाला पाणी नेऊन देऊ द्या आणि पुन्हा नंतर तुमच्याबरोबर लग्न करायला येतो मी. म्हणजे माकडं तू काय खरं नाही आल्यावर? तसं नाही बाबा म्हणला, मी खोटं बोलत नसतो, मी कधी कोणाला खोटं बोललेलं नाही, आल्याशिवाय राहत नाही. मग त्याच्यावरती तडजोड करायला तयार झाली की माणसानं काहीतरी तडजोडीमध्ये तयार होत जाऊ की आहे की नाही? बरं मला काय हरकत नाही बाबा, तू म्हणणंच तसं आहे, तू येतोच म्हणायला, तू यावर विश्वास ठेवते. माणसाने विश्वास ठेवावा लागतं की नाही? मग आता विश्वास ठेवल्याच्यानंतर मारुतीला निघायचे जायचे की तितक्यात एक बामण आला. बामण एवढा चमत्कारिक असतोय ना, लक्षात ठेवा. बामणाचे पाय पवित्र असते तर मग डोसकं मोठं विचित्र असते बरं. विठाला 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाला 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 विठाला. हो, त्या बामणानं लावली की कळ. कारण बामणाचं कामच काही, कारण ज्या बामणाचं पंचांग कुठंच चलत नाही आणि त्याला धंदाच ते लावालावी करायचा, असं एक प्रमाण आहे पहा. हटकन कुणबी वाट मोडी आणि रिकामा ब्राह्मण करीतो चाडी. विठाला 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 विठाला. हो, यानं चाडी गिरी लावून दिले की बाई म्हणली ते कोण आहे, काय झालं आता तुमचं, काय जाऊ लागलं? ती म्हणली पाणी न्यायला आलतं, म्हणली मालकाला माझ्या ताण लागली आणि मी मोबळ्या मालकीचं तळ आहे, मी पाणी घेऊ देणे गेले. मग कसं काय घेऊन चाललं आहे मला? ते म्हणली आमची तडजोड झाली. ते मला काय झाली तडजोड? ते म्हणला की रामाला आधी पाणी नेऊन देतो आणि पुन्हा तुझ्याबरोबर लग्न करायला येतो. हे वांजर म्हणले बाकीच्या वांजरासारखं नाही, लयला वाढ बोलतोय, कधीच कोणाला खरं बोललं नाही. आणि तू कशी काय तयार झाली आणि ते येईल म्हणून तुला काय बरवाजला? ते कधीच खरं बोलत नाही म्हणला.
तिलाही वाटलं की खरंच आहे वामनाचं. मग याची उड्डाण होण्यास आणि ती बाई अप्सरा मारुतीला रोखल्याला जाण्यास तिच्या शेपूटच हातात आली. याची उड्डाण जे निघाले म्हणतात की सर्वरी उड्डाण येईल आणि माग पताकासारखी शेपटीला बाईची लोंबाय लागलेली आहे. आणि इकडं रामप्रभू बसलेले होते. वानर सेना अशीच बसलेली होती. नुसते बघू लागलेले होते. रामाच्या तोंड नळल्याला कोरड पडलेली आहे. मात्र पाणी आणा गेलेत, अजून कसे आले नाहीत, कवा येतेत, काय येतेत. नुसते काय काय वानर असे बघू लागले. लहान लहान पिले बघू लागले, मोठाले गबूच्या गबू बघू लागले. तांबड्या तोंडाचे होते काही, काळ्या तोंडाचे होते काही, लांब लांब केसाचे होते काही, असे 2-3 नमुन्याचे होते वानर. बघितलं तितक्यामध्ये सर्र वाजलेला एका वानरानं बघितलं. वा रे, अरे मारुद्रा आले, मारुद्रा आले, आले मारुद्रा, आले मारुद्रा. एक जण म्हणला अर, पण म्हणला माग कोण आहे. दुसरा म्हणला अर, बाई दिसायली तर. हा वारकरीनं कोण वारकरी नांनी म्हणले ही. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाला 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 विठाला. तितक्यात फार सारखी औषधी उड्डाण खाली पडली. रामप्रभू बसलेलेच होते. रामापाशी गडबडीने गेले. मात्रा का रामा म्हणले नकट्याच्या लग्नाला 72 इग्न पाणी काय मिळालं. इकडं बघ तिकडं बघ, कसं नाही कसं करून शनी एका ठिकाणावर पाणी मिळालं. तिथे अडचणी समद्या आलो म्हणला पाणी घेऊ शनी. माझं तिथं कुदनपणा झाला. एक बाई हातानं ती बाई पाणी घेऊ देणे गेली. ती म्हणली माझ्या संग लग्न कर. मग मी म्हणलो की बाबा आधी रामाला पाणी देतो आणि पुन्हा तुझ्या संग लग्न करायला येतो. मला कबूल व्हावं लागलं की म्हणलं असं करू काय म्हणाला. मानायचं तुम्हाला ताण लागलेली होती हे की नाही हो. मला खोटं बोलावं लागलं. आता कोण चाललंय मला तिकडं काय खबर आहे. तितक्यात काही वाढणारे म्हणले मात्र मागं बघा की. अरे म्हणजे संगत आली ही तर यायला पत्ता नाही शेपटी जोडून राहिल्याला. वानरा म्हणली खरंच आहे ते बामन म्हणून लागलं होतं. लबाड बोलतोय वानर, खोटं नाही म्हणली. त्याचं पाणी हातात घेतलं की आता श्राप देते म्हणली तुला. रामप्रभूने हात धरला. बाई म्हणले त्याला श्राप देऊ नको, माझा सेवक आहे ते. सेवकाला चापट मारणं म्हणजे मालकाला लागणं आहे. सेवकाला श्राप देणं म्हणजे मालकाला लागणं आहे की नाही हो. मग रामप्रभू म्हणले एक माझी विनंती आहे. मवा सेवक की नाही बाल ब्रह्मचारी आहे. त्याला मागताही समान अवघ्याला रे असा आहे तो. आणि त्याला कसं काय तुम्ही संग लग्न करता येईल नाही करता येईल. म्हणजे त्याला लग्न करतात नाही तर तू मला करून घे. मला काय करायचं, मला मालक पाहिजे. आता किती अडचण आली. राम म्हणले बाबा मी एक वचनी एक पत्नी आहे. मला बी हे कुठाला जमत नाही. जमत नाही मग कसं करतो. हा राम म्हणले बा पुढच्या कृष्ण अवतारामध्ये तुला मी वरून घेईन आणि माझ्या 16,108 पत्नीपैकी प्रमुख म्हणून तुला अगोदर तुपलं वारकरी नाव घेते ना. म्हणून तिचं नाव आलं पा राही. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. देवा म्हणू लागले होते राही रुक्माबाई तुम्हा येऊ द्या दया. उठवा देवाला.
33 कोटी देव दररोज सकाळी. आपण तर महिन्या काय काय वारकरी महिन्याला येत असेल, मात्र हे दररोज सकाळी नाही नाही लक्षात ठेवा, हे दररोज सकाळी सकाळी 4 वाजताच उठायचे. कोणाला घरी सुद्धा पत्ता लागू द्यायचे नाही. मग त्याच्या बायकाला समजलं की सकाळी सकाळी 4 वाजताच उठून जायची उठायची, पत्ताच लागू देत नाही आपल्याला. आणि त्याच्या बायका म्हणू लागलेल्या होत्या, मालक तुम्ही रोजच्या रोज सकाळी 4 वाजता कुठं जातात? ती म्हणे उगाच तुम्हाला काय करायचं त्याच्यावर 12 वानगडी करणे येऊन, आम्हाला माहीत पाहिजेच म्हणली. नाही समजा का व्यवहाराचा खोळंबा होतोय, आम्हाला माहीत पाहिजे की नाही. प्राणार्त्या घेऊन देवस्त्या येते, भावे वळती नाही रखुमाईच्या पती, भावे वळती नाही रखुमाईच्या पती. पंच प्राणार्त्या घेऊन देवश्र्या येती, घेऊन देवश्र्या येती, भावे वाळती राहे रखुमाईच्या पती, भावे वाळती राहे रखुमाईच्या पती. अर्त्या घेऊन देवश्र्या येती, देवश्र्या येती, भावे वाळती राहे रखुमाईच्या पती, भावे वाळती. कारण आम्हाला बरोबर घेऊन चला, आम्हाला घेऊन बरोबर चला म्हटल्याच्या नंतर देव म्हणले बाबा आम्ही पंढरपूरला जातो पांडुरंगाच्या दर्शना, मग आम्हाला यायचं. बरं म्हणजे काय हरकत नाही, उद्यापासून तुम्हाला बी मान्य करावं लागेल की आठ त्याची, हो की नाही. कृष्णाला गेली की नाही. विठाला 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 विठाला. हो आता म्हणले गड्या तो आता देव 33 कोटी देव आणि त्याच्या बायका 33 कोटी. किती गर्दा झाला बघा की. आता हे समजा आपल्या पंचारती घेऊन शनी येऊ लागलेला, पंचारती घेऊन देवस्त्रिया येती, भावे ववाळती राही रकमाईचा पती, विठाला 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 विठाला. हो एवढा सोहळा पंढरपूरचा म्हणून विशेष महत्व या पंढरीला आहे. जास्त तर काय सांगा, तुकाराम महाराज काय म्हणते, पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. पापाची बोहरी या शब्दाचा अर्थ काय व्हायला, पंढरीचा जर उच्चार जर केला तर पाप जळून खलास व्हायला, काही की नाही. पाप जळून भस्म व्हायला लागलंय. पंढरी पंढरीचा उच्चार आहे काय पापाचं. असंच कीर्तन एक जणांनी ऐकलं पहा, तुकोबा राहायचं. आता तुम्ही म्हणता महाराज पाप जळालं, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि त्याची विधी आहे बा काही काही. इथं पाप जातंय ना जळतंय ना, त्याची विधी आहे. हरिकीर्तन ऐकायचं, श्रवण करायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, विधी तो हरिकथा. तिन्ही समाधान चित्ता सर्व काळ. कारण आनंद माणसाला आनंद होतोय, त्याची विधी आहे ती. मग त्याचं पाप खलास होतोय. एक जण म्हणला महाराज कशाहून पाप खलास झालं म्हणून समजावं आम्ही. पंढरपुरात आलो. एक जण म्हणला महाराज म्हणले ये ना पंढरपूरला. मग ते पंढरपूरला आला, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं घेतलं, नगर परिसरा घातली आणि मग तुकाराम महाराजाला म्हणला महाराज आता मी समज केले, मग आता पाप गेलं कशा अंशीनी म्हणा.
तुकाराम महाराज म्हणले पुंडलिकाच्या पुढी एक नंदी आहे, दगडाचा नंदी आहे ना पुंडलिकाच्या पुढी, त्याला म्हणले पहिल्यानं काय पेंड्या चालू होते, आता आहे की नाही कोण ठाऊक आहे. 5 पैशाला पहिल्यानं 5 पैशाला पेंडी, 5 पैशाला पेंडी, आता रुपयाला 2 रुपयाला असं पहा. ते ज्याचं पाप खलास झालंय जळालंय त्याची हातची पेंडी म्हणले नंदी खातोय. बरं म्हणला मग असं काय. मग येणं तिथं पुंडलिकरायाच्या मंदिरापाशी गेला, 1-2 रुपयाची पेंडी, ते बी तरी नंबरी आहेत बरं लोक, त्याचीच गाय, त्याचीच वैरण आणि त्याच्याच गायला चारायची. दुसऱ्याच्या गायला म्हणल्यावर चाली देते, त्याच्यापासून घ्यावं, एकापासून घ्यावं तर दुसऱ्याच गायला चारावं. मग तुम्ही भडवेत म्हणले ते अशी पाचाल. मग ते घेतलं त्यानं, घेतल्याच्या नंतर त्या नंदीला वाटलं, नंदीच्या पाठीमागून गेलं की हो, नंदीला वाटलं कोणाला चारतं की काय नाही की, म्हणून नंदीने घरसारखं तोंड फिरलं. प्रत्येक देवाच्या समोर नंदीचं तोंड असतं की नाही. पुंडलिकाचं बघा तुम्ही, त्या पुंडलिकाकडे शेपूट आहे आणि चंद्रभागेकडे मुंडकं आहे. गडबडीने नंदीचं तोंड फिरलेलं आहे, कारण याचा अर्थ काय, पाप खलास झालं. आता पाहायला जर गेले पापाचे बरेचसे प्रकार आहेत. विठाला 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 संपलं का रे, संपलं का रे, संपलं. विठाला 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 पुंडरी कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाला विठाला विठाला. पाप बऱ्याच प्रकारचे येतं, मग त्याच्यामध्ये पापामध्ये प्रमुख पाप 5 आहेत. पापाचे नाव सांगू का मी तुम्हाला, काही काही थोडकी त्या 5 क्याचे. अतिताई पाप, वज्रले पाप, पुन्हा दुसरं खतेला पाप, असे 5 पापाचे प्रकार आहेत. हे 5 पातक असे आहेत ते कुठं गेले तरी बी काही पापाला काही साधनं केल्याच्या नंतर पाप जाते तर जळत येतं, मात्र काही पापाला काही साधनं करा ते पाप जातच नाहीत. आता काही छोटे मोठे पाप, कोणाचं वाळूकच तोडलं, कोणाचं ढाळाच उपटिला, कोणाचे कंचच खुलले, असे छोटे मोठे पाप गंगा खाती. गंगेला स्नान जर केलं परवडीला, अमावस्याला, पौर्णिमेला एखाद्या, तर त्याचे पाप जात. गंगा पापम शशी तापम, गंगा पाप खाती, छोटे मोठे पाप खाती, मोठमोठाले पाप ते खतेला पाप, वज्रलेप पाप आहे की नाही. वज्रलेप होणे भक्ताशे वज्रलेप होणे, भक्ताशे वज्रलेप होणे. पर्वताप्रमाणे पातक करणे, पर्वताप्रमाणे पातक करणे. वज्रलेप होणे अभक्ताशी, वज्रलेप होणे अभक्ताशी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा,
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पवने आभक्तासी वज्र दे पवने आभक्तासे हरे मुखे मना 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 पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी. कारण पर्वतासारखे पाप करणे त्याला वज्रलेप पाप म्हणलेले अतिताई पाप आहे काही. म्हणजे हे पाच पाचके आहेत ना, सोना चोरणं, स्त्री गुरुस्त्रीचा अभिलाष करणं, पुन्हा गुरु का सुवर्ण साहेब गुरु अंगणा त्याच्या अगोदरचं काय विठाला 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 पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हो ब्रह्महत्या सुरापान ब्रह्महत्याचा देखील पाप पाच पाचच्या पैकी. सुरापान म्हणजे दारू पिणं हे मोठं पाप सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. आता दारूचं सांगू का थोडक्यात तुम्हाला. गंगेचं पाणी पवित्र असतं की नाही, ते गंगेचं पाणी एवढं पवित्र आहे, मात्र दारूच्या जर भांड्यात गेलं ते देखील अपवित्र होतंय. गंगोदक जरी झाले ते मद्याचे भांडे आले, घेऊ नये काही केले विचारी पा. भांड पवित्र होत नाही तर दारू पिऊन पिऊन शरीर हे रापून गेले, हे पवित्र कुठे गेल्यावर होईल बरं? तुम्हीच विचार करा. तुका म्हणे पापे न जाती तीर्थाचे बापे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. टाळ्या वाजवा सर्व मंडळी. विठोबा रखुमाई 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 विठोबा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत मोतीराम महाराज की, गुरुवरे मारुती महाराज की, श्यामराज नृसिंह भगवान की जय. सुरापान करण्याचा पाप कुठे देखील जात नाही. एक दुसरं पाप आहे ब्रह्महत्या. ब्रह्महत्याचं पातक वण्यातीर्थ क्षेत्रावर जा, ते निरसन होत नाही. मात्र इथं विठ्ठलाचं नुसतं लांबून तोंडच जर बघितलं तर ब्रह्महत्याचं पातक नाही. कोटी ब्रह्महत्या मुख पाहत्या जाते. कोटी ब्रह्महत्या मुख पाहत्या जाते. काय महिमा वर्णू आता वर्णू आता सांगण्या कीर्ती.
मुख पाहत्या जाती वळू आरती माझ्या पंढरीनाथा दोन्ही कर जोडून शरणी देवी माता काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती भगवंताचं तोंड जर पाहिलं तर कोटी ब्रह्म हत्याचं पातक चाललेलं आहे म्हणून धन्य धन्य जगी ठाव नाही एक जण म्हणला महाराज मला पंढरपुराकडे यायला सवड सापडत नाही अजिबात पंढरपूरला आलोच नाही जरी करता पंढरपूरला तू नाही आलास का पंढरी पंढरी म्हण पंढरी 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 हा पंढरी पंढरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम आता की नाही दुपारा फराळ झालेली तर आता प्रत्येकालाच भुका लागल्या असत्या काय काय माणसं एक 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 कीर्तनातून उठायला लागलेलं आहे कीर्तनकारानं ओळखावं हे लोक कटाळले काही घड्या हे असा तर कीर्तनकारानं समज जाणावं आहे की नाही रंगनाथ गुरुजी म्हणत होते समय न कळे येडगळ बुद्धी समय त्याला कळलं झालंय त्याला येडगळ म्हणावं म्हणले आता एक एक जर उठाले म्हणल्याच्या नंतर कारण कोण राहील आपल्या पुढे त्यासाठी आता आपण काय करू हे खेळ मोडूत आणि पुन्हा दुसरा मांडू खेळ मांडावा परता पुन्हा नंतर परत आपण अजून खेळ मांडू म्हणजे हे भजने समजे जागर करते ना असंच ना आज हरिदिने न हो भर रोजच्या रोजी भर माग पुढी काय काय माणसं पुढीच पळायचे माग कानावर आवाज आला अरे आला उमळा म्हणायचे सगळं पुढी आला उमळा पालखीला माऊलीच्या पालखीला रथाला सुद्धा उमळा म्हणू लागले आणि पुढीच पळू लागले की नाही पापाला पुण्य खपत नाही सांगू का तुम्हाला राग येऊ देऊ नका पापाला पुण्य कधीच खपत नाही म्हणून पाप पुण्याला भेऊन
पापाचे कळप पळती पुढे तुकाराम 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 हो तुकाराम 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 हा तुकाराम 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 दुसलगाव जवळेकर मोबाईल शॉपिंग स्टेशन रोड पर